राम सर एक नंबर केल्यात. राम सरांचं स्टेटस दररोज मी ठेवतोय. काय सांगताय? हो. आणि राम सरांचं तर व्हिडिओ बघायला लागलो का नाही, मला एवढं ते व्हिडिओ बघून ते रानात गावाजवळ होते, गावात जाऊन करेन, किती करेन, प्रेरणा मिळते प्रेरणा मिळते. तुम्ही एवढ्या उमेदीने शेती करता की तरुण पिढी आता मला ती शेती नको म्हणते. पण देखील शेतीपासून नाराज होतो आणि मला आमच्या वडिलांना पहिल्यापासून रसायन वापरू देत नव्हते. शेणखतावरच करतो, खरं एवढं रिझल्ट येत नव्हतं. फायदा भरपूर झाला की हे फायदाच आहे. 1 इंचाला फायदा आहे सगळं. 1 इंचाचा फायदा. ज्याला कळणाऱ्याला कळते, ते नाही कळणाऱ्याला कळत नाही. त्याला फक्त डोकं लावून करायला लागतंय. मी काय केलं होतं, मी फसलो काय की म्हणून मी भाजीपाला टाकलो. निदान माझ्या भाजीपाल्यात मी पैसे होते बीट आलं तर आलं, नाही तर नाही. नाहीतर नाही. काय बीट आता मी कवा काढू, कसं काढू, मला कळायचं बंद झाली. एवढं उत्पादन द्यायला लागले. उत्पादन घेतलं सर समाधान वाटते की नाही? समाधान काय विषयच नाही. एवढं समाधान सर पैसे देऊन तर कुठे मिळते? नाही. आपल्याला समाधान आहे, मातीला समाधान आहे. जे गिराईक घेतोय त्या लोकांचा आशीर्वाद आहे, त्यांचं समाधान आहे. दुसरी गोष्ट माझ्याकडे व्यापारी जो घेतोय त्याचा माल परत येणार नाही, तो तिथं विकतोय त्याचा पण फायदा आणि घेणाऱ्याचा पण फायदा. किती पण मार्केट पडू दे, जे माझं माल घेणार आहे त्याचा माल परत येत नाही माझ्याकडनं. आज 100 नेला तर उद्या 150 का होईना त्याने मागूनच घ्यायला पाहिजे. चव लागणार त्या लोकांना. एवढा कॉन्फिडन्स कसं काय? मला मी स्वतः व्यापार आहे, स्वतः पण पिकवतोय आणि स्वतः विकतोय, त्याचा मला अनुभव आहे. अनुभव आलाय.